तेव्हा तुमच्या सगळ्यांचं शिवशाही पैठणीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज मी आहे शिवशाही पैठणीचं जे दादरचं ब्रांच आहे तिकडे। एक्झॅक्टली हा ब्रांच आहे कुठे ते सांगते। या ब्रांचला येण्यासाठी खूप सोपा उपाय आहे। तुम्हाला कसं यायचं आहे तर तुम्हाला यायचं दादर स्टेशनला। दादर स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 1 च्या बाहेर आलात टुवर्ड्स नक्षत्र मॉलची लेन चालत या। नक्षत्र मॉलच्या पुढे आल्यानंतर एक सिग्नल लागेल। सिग्नल क्रॉस केला की लगेचच राईट हँड साईडला तुम्हाला 2 ते 3 दुकानं सोडली की लगेचच शिवशाही पैठणीचं दादरचं ब्रांच बघायला मिळणार आहे दादर वेस्ट मध्ये। आता मुद्द्याचं आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर टिश्यू सिल्कच्या उत्तम दर्जाच्या साड्या तुम्हाला मी दाखवणार आहे शिवशाही पैठणीमध्ये जे अवेलेबल आहेत ते। चला जास्त वेळ वाया न घालवता कलेक्शन बघूया। मंडळी, शिवशाही पैठणीचं जे दादरचं ब्रांच आहे तिथे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत कोण आहेत? रेश्माताई, खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहोत? आपल्याकडे आहेत हे टिश्यू सिल्कचे प्रोडक्ट आहेत। ओके, साड्या ते आपण दाखवणार आहेत। ह्या सेमी मधल्या आहेत आणि सुंदर असे हे कलर आहेत, क्रिस्टल कलर आहेत। सो टिश्यू सिल्क मध्ये मोस्टली पेस्टल कलर्सच येतात की कसं? नाही, डार्क पण येतात। डार्क पण खूप सुंदर पद्धतीने दिसतात, पण कस्टमरची रिक्वायरमेंट असते की डार्कच शेड असतात। आपल्याला पेस्टल मध्ये जसा रिच लुक असतोय तो दाखवण्यासाठी आणि शिवाय प्रत्येकाला थोडंसं असं लाईट वेअर एलिगंट मध्ये वगैरे ही जी आपण साडी दाखवली त्याच्यातले हे आपले असे सुंदर पद्धतीचे कलर शेड। वा, किती सुंदर कलर आहे हा मोती रंग। खूपच छान आहे। हा जसं की कलर आहे आणि मस्त। हा लव्हेंडर किती छान वाटतो, लव्हेंडर विथ पिंक। खूपच सुंदर आहे, खूप सुंदर आहे। दिसताना खूप एलिगंट दिसेल, एलिगंट लुक आहे। मस्त वाटते ही साडी, इट्स व्हेरी नाईस। सुंदर असा हा मोती शेड, ग्रेट। मोती शेड हा तर अभिनेत्रींचा आवडीचा शेड असं म्हणू शकतो। अरे वा, आणि ह्याच्यामध्ये जे बुट्टी देण्यात आल्यात ना त्याच्यावरती मीनाकारी वर्क करण्यात आलेलं आहे। सो हे सगळं तुम्ही बघू शकता, खूपच छान वाटतंय हे, व्हेरी प्रिटी। आणि कम्प्लीट गोल्डन जरीचं काम आहे त्या साडीवरती, मस्त वाटते। टिश्यू स्टँडर्ड लुक आणि रिच त्याच्यासाठी मस्त। अच्छा, हा कॉन्ट्रास्ट नाहीये तर हा रनिंग आहे। हो, याच्यात जसं की ही कॉन्ट्रास्ट लेवल दिली गेली, त्याच्यात कॉन्ट्रास्ट नाही, ह्याच्यात सेल्फ येणार आहे। बरं, मस्त। सेल्फ मध्ये पण आपण बोलतो, पण सेल्फ मध्ये पण तितकंच स्टँडर्ड लुक देतो। जो कॉन्ट्रास्ट आपल्याला लुक देतो त्याच पद्धतीने स्टँडर्ड लुक ह्यालाही येणार। बरं, मस्त। आणि खरंच ऍक्च्युली साडी खूप सुंदर आहे आणि हलकी फुलकी आहे, नेसल्यावरती ही खूपच सुंदर दिसेल आणि चापून चोपून नेसली जाईल ते महत्वाचं। लुकिंग व्हेरी नाईस। मेन पदर इतका सुंदर आहे, तो पिनअप केल्यावरती किती छान दिसेल इमॅजिन करा। आणि शिमरिश लुक आहे साडीवर कम्प्लीट, जर तुम्ही बघितलं तर मस्त दिसते, एकदम लाईट वेअर आहे। खूपच सुंदर आहे। अजून काही आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये? टिश्यू सिल्क मध्ये काही? ह्या आपल्या सेमी होत्या। ओके, ह्या सेमी होत्या। ओके, आता ह्याच्यातलं आपण थोडेफार आहेत ते आपण प्युअर मधले टेस्ट करतो। प्युअर मध्ये बघतोय। बरं, सो प्युअरची स्टार्टिंग रेंज साधारण काय जाते आपल्याकडे? प्युअरची स्टार्टिंग रेंज 14,500। ओके, स्टार्टिंग रेंज आहे। बरं, हिला इतकं सुंदर पद्धतीचं असं गोल्डन शेडेड दिलं। वा, किती छान वाटतंय, सुंदर। सो हे साधारण आपण साडी प्रेक्षकांना अशा पद्धतीने दाखवूया, म्हणजे तुम्हाला पदरही बघता येईल अशा पद्धतीचं। किती मस्त वाटतंय। सो तुम्ही पदरावरचं काम बघू शकता, मस्त भरीव पदर आहे। काठावरती पण तुम्ही जर बघितलं तर एक साइड प्लेन आणि एका साइडला जाल डिझाईन आणि कम्प्लीट साडीवर अशा मोठ्या बुट्टी आहेत। ह्या कम्प्लीट साडीवर असणार आहेत की कम्प्लीट साडीवर? कम्प्लीट साडीवर। वा, आणि टिश्यू सिल्क म्हटलं तर त्याचं जे सॉफ्टनेस आहे आणि ते जे फील आहे ना ते इतकं मस्त वाटतंय, खूपच सुंदर। सो लग्न सराई असेल, ब्राईड असेल किंवा तर तुमचं काही स्वतःचं फंक्शन आहे, यंदा पहिले सण असतील तुमच्या लग्नानंतरचे, तर मग हे अशा काही कलेक्शन तुम्ही नक्की ठेवू शकता वॉर्डरोब मध्ये। ही ब्रॉकेड मध्ये, ब्रॉकेड मध्ये। हो, बर। सो ही साऊथ इंडियन ब्राईड मोस्टली अशा पद्धतीच्या साड्या नेसतात जास्त तर हे साऊथ इंडियन। वा, सुंदर पद्धतीचं असं, क्या बात आहे। सो हे पण जर तुम्ही बघितलं तर येल्लो असा थोडा गोल्डन आणि येल्लो मिक्स असं शेड आहे, धूपछाव शेड म्हणता येईल थोडं। आणि त्याच्यावरचं जरी काम पण बघा, येल्लो ब्राईट गोल्डन असं शेड आहे त्याच्यावर। आणि हिची जी शेड आहे शेड इतकी सुंदर आहे, ज्यावेळी आपण वेअर करतो जातो बाहेर
तेव्हा ती जास्त बाहेरची उठून शेड दिसते. आणि आपली जी साडी वेअर होती ती हा, शेड- ते शेडची दोन्ही एकदम match म्हणजे होतात. हो, इतकं एलिगंट आणि सुंदर पद्धतीचं येतं ना. खूपच सुंदर आहे. आणि महत्वाचं याला स्कर्ट बॉर्डर आहे खालच्या साईडला आणि इथे वरती छोटी बॉर्डर आहे. तो साडी नेसताना किती टकेल करण्याची गरज असते ते या बॉर्डरवरनं इझिली समजू शकतं, म्हणजे ज्या नव्याने साडी नेसायला सुरुवात करतात त्यांच्यासाठी. खूपच सुंदर आहे. ह्याच्यामध्ये काही कलर्स आहेत का आपल्याकडे? काही अजून पॅटर्न त्याच्यामध्ये बघायला मिळू कलर्स शकतात? रेंज वगैरे पुष्कळ आहेत. आता बरं. सध्या म्हणजे आपण तसे पॅटर्न दाखवतोय. ओके. दुसरी साडी म्हणजे त्याच्यातलीच आहे कांजीवरम मध्ये. कांजीवरम टिश्यू सिल्क. काय दिली जाते या साडीची? लाईट स्टार्टिंग सांगितली हा, 15,000, तर हिच्या थोडी जास्त असणार आहे. ही 27,500. 27,500. हे जास्त तर मोस्टली अभिनेत्री तुम्ही पाहिली असेल. अभिनेत्री, येस. हो हो हो, रेखा जास्त स्टाईल ते- साडी. हो, येस. रेखा style. किती मस्त आहे बघा ही साडी. स्कर्ट बॉर्डर, छोटी बॉर्डर आणि पदर इतका भरीव आहे. त्याच्यावरती ना वेगवेगळे डिझाईन्स करण्यात आलेले आहेत, म्हणजे पदरावरती एकच सिंगल डिझाईन नसून छोटे छोटे डिझाईन्सचे वेगवेगळे पॅटर्न्स मिक्स करून एक पदर तयार करण्यात आलेला आहे. आणि ही बुट्टी पण किती मस्त वाटते. खूपच सुंदर साडी आहे ही. आपल्याकडे ह्याच्यात साधारण किती कलर्स असतील? कलर रेंज तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळे मिळतात. बरं, ओके. प्रत्येक साडीमध्ये फॉर एक्झाम्पल ही साडी आहे किंवा ही ब्रॉकेट मध्ये आहे, ह्या सगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला कलर रेंज मिळते. बरं, ओके. ह्याचा ब्लाऊज बघायला मिळेल का? नक्कीच नक्कीच. साडी म्हटलं तर त्याचा ब्लाऊज पण तितकाच महत्वाचा विषय ठरतो. गोल्डन शेड हा त्याचा ब्लाऊज. अरे वा. सो ऍक्च्युअल मध्ये ही रेखा स्टाईल साडीच आहे, कारण की त्यांच्या जे ब्लाऊज असतात ते प्लेन असतात आणि बॉर्डरने डिझाईन केलेली असते. सो दिस कॅन बी अ व्हेरी राईट ऑप्शन. आणि हे प्युअर मध्ये आहे. प्युअरचा हा फील जो असतो ना तो खूपच वेगळा आहे, नो डाऊट. मस्त. सो साधारण हे सगळे डिझाईन ऑप्शन्स आपल्या फक्त दादर ब्रांचला अवेलेबल आहेत की अक्रॉस? नाही, सगळ्या ब्रांचला आपल्याकडे मिळते. सगळ्या ब्रांचेसला ऑल ब्रांच जेवढे आहेत तेवढ्या ब्रांचला आपले हे सगळे व्हरायटी मिळते. ग्रेट. तर मंडळी, अशा पद्धतीने आपण तुम्हाला सेमी आणि प्युअर मध्ये टिश्यू सिल्कच्या साड्या जर घ्यायच्या असतील तर त्यातलं लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवलं. बाकी जर तुम्ही इथे आलं तर बरंच कलेक्शन तुम्हाला बघता येणार आहे. आणि हा सेम कलेक्शन तुम्हाला शिवशाही पैठणीचे जितकेही ब्रांचेस आहेत त्या सगळ्या ब्रांचेसमध्ये बघायला मिळेल. थँक्यू सो मच रेश्मा, इतकी छान माहिती दिली आणि खूप छान कलेक्शन त्यांनी दाखवलं. तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. शिवशाही पैठणीच्या कोणत्या ब्रांच मधलं कोणतं कलेक्शन तुम्हाला बघायला आवडणार आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.